बेबी को चेस पसंद आहे. प्रत्येक येणारा खेळाडू मैदानावरती सुरुवातीला दुसऱ्या संघाला या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी प्रवृत्त करतोय. किंवा त्यांना असं वाटतं की प्रथम क्षेत्ररक्षण हा महत्त्वाचा निर्णय आहे. आणि आत्तापर्यंत असं झालंय की बऱ्याच वेळेस 60 to 70% ज्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं त्या संघानंतर चेसिंग सुद्धा केली. अपवाद काही मॅचेस जरूर आहेत, मात्र आतापर्यंत 3 रात्रींचा जर आपण आलेख पाहिला तर तो अशा पद्धतीनं होता. गावदेवी क्रीडा मंडळ जिराट यांच्या वतीनं आयोजित गावदेवी चषकाची फार मोठी स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन, कोणती कमतरता नाही आहे. डीजे मास्टर सौरभ चेरकर आणि टीम प्रत्येक रात्रीमध्ये वेगवेगळी गीतं वाजवणे सुद्धा खाऊ नये मित्रांनो. अलिबागमध्ये जर तुम्हाला डीजे हवा असेल तर नक्की सौरभ चेरकर यांच्याशी संपर्क करा किंवा डायरेक्ट आमच्याशी संपर्क करा, आम्ही त्यांचा नंबर प्रोव्हाइड करू. साधी स्कोरर मित्र मैदानावरती आपण पाहत आहात. हितेश वाकडला आपण पाहतोय जो आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहे. गुणलेखक जर आपण पाहिलं तर अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये असं एक नाव आहे जे मी नक्की इथे घेईन, दळणे गुरुजी, जे ZPL मध्ये होते, जे प्रत्येक ठिकाणी असतात. महाराष्ट्रामध्ये कोणतीही मोठी स्पर्धा येऊ देत त्या ठिकाणी ते नाव कॉन्स्टंट असतं. कॉमेंटेटर बदलत असतात, मात्र दळणे गुरुजी नेहमी कॉन्स्टंट असतात. समालोचक, कॉमेंटेटर, अंपायर राजेश पाटील, शरद पाटील हे मैदानावरती चोख पंचाची भूमिका निभावत आहेत. पहिला चेंडू मैदानावरती येईल. लेट्स प्ले. या पहिल्या चेंडूवरती आउट ऑफ दी पार्क मारला चेंडू, मिड विकेटला चिरत सीमा हरेश अपार येतोय. बिग 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 षटकार. प्रणित वरती पहिल्या चेंडूवरती भाईजान काय हल्ला बोल केलाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला, सीमारेषा पार, सीमारेषेचं उल्लंघन केलं आणि चेंडू आउट ऑफ दी पार्क होता. मिडल ऑफ दी बॅट दरवेळेस पहिल्या चेंडूवरती होतो. आपण लेझर क्रिकेटमध्ये भाईजान पाहतो की ज्या पद्धतीने फलंदाज सुरुवातीला स्ट्राईकवरती असतो, स्टान्स घेतो, मिडल ऑफ द बॅट होण्याचा वेट करत असतो, मात्र पहिला चेंडू मिडल ऑफ दी बॅट. यावेळेस पटका क्षेत्र निवडलाय, क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स बाय तेजस म्हात्रे. या पूर्णतः स्पर्धेमध्ये जर क्षेत्ररक्षक तुम्ही बघितला असाल, तेजस सारखी एनर्जी मैदानावरती नक्कीच कोणाची मॅच करणार नव्हती. कारण गेल्या मॅच मध्ये सुद्धा तो लॉंग ऑफला होता, त्याने कॅच या ठिकाणी षटकार पूर्णतः सेव्ह केला होता. त्या आधी सुद्धा एक चांगला कॅच त्यांनी लॉंग ऑफ रिजनला घेतला होता आणि आता सुद्धा या ठिकाणी चौकारच होता. हे एवढं क्षेत्र कव्हर करणं, चांगला फिटनेस तेजसकडे. षटक क्रमांक पहिला प्रणित गोलंदाजच्या मोर्चावरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आता मात्र सुहास, नॉन स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय फलंदाज प्रतीक, त्याच्या बॅटमधून एक बेंगॉन 6. यावेळेचा चेंडू प्रणितनं कमबॅक केलाय. पहिला चेंडू खराब होत आहे, त्याला माहिती होतं आपल्याकडून चूक झाली होती, मात्र माणूस तोच चुका सुधारतो, माणूस तोच चुकांमधून शिकतो आणि अपयश मिळाल्यानंतर यशाची जी मिळणारी चव ती काहीतरी वेगळी अनोखी आहे. आणि तेच मैदानावरती दाखवत असताना प्रणित मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस कॉट अँड बॉल, चांगला रिफ्लेक्स, क्या बात आहे, कम ऑन डीजे. डीजे मास्तर या ठिकाणी कॉमेंटेटर साठी एक पारितोषिक आलेला आहे. सन्मान्य रवींद्रजी म्हात्रे म्हणजे सर्वांचे लाडके मामा यांच्या माध्यमातून प्रत्येक कॉमेंटेटर म्हणजेच इम्रान बुखारी, निनाद कदम आणि यश मापगाव यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. टाळ्यांचा आवाज येऊ देत मित्रांनो. हे जाणकार आहे जे आपल्याला प्रोत्साहित करत असतात. थँक्यू सो मच फॉर दिस. यावेळेस मात्र गावदेवी जिराच्या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर पूर्णतः इम्रान सर आपण पाहतोय या प्रत्येक स्पर्धेमध्ये गावदेवी जिराटचा जो प्रत्येक खेळाडू आलाय त्याने त्याला दिलेली जबाबदारी पूर्ण केली, पूर्णत्वाला नेली. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. ऋषिकेश पाटील हे नाव मित्रांनो लक्षात ठेवा, कारण गेल्या 2 वर्षांमध्ये याचा जो खेळ आहे तो चढत्या क्रमाचा पाहायला मिळाला आहे.
प्रत्येक मॅच मध्ये 1 लेवल अप नाही तर 10 लेवल अप तो जातोय. पुढच्या 2 वर्षांमध्ये ऋषिकेश पाटील सुद्धा अलिबाग क्रिकेटमध्ये एका वेगळ्या उंचीवरती नक्की असेल. प्रणित मैदानावरती सज्ज आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर या ठिकाणी 4 चेंडूवरती 7 धावा आल्यात, 1 विकेट त्याला मिळाली. प्रणित आणि प्रथमेश जोडी भावांची या मैदानावरती गावदेवी जिराटचं बॅकबोन आहेत. ज्यावेळेस मात्र रितेश ज्या पद्धतीनं मैदानावरती क्षेत्ररक्षण करतोय, बॉडी वेट खूप आहे, मात्र असं असताना सुद्धा आपल्या संघासाठी धावा वाचवायच्या आहेत. मग मैदानावरती आपल्याला काही होऊ देत याचा विचार कधीच करत नाही. हे खेळाडू आहेत जे मैदानावरती आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करतात. भाईजान प्रत्येक मॅच मध्ये आपण हे पाहिलंय, अनुभवलंय सुद्धा. षटक क्रमांक पहिला मैदानावरती प्रगतीपथावर असताना धावफलकावरती आणखी एक चेंडू येईल. एक अंतिम चेंडू असेल. स्ट्राईक वरती आता मात्र प्रतीक आला, ज्याने पहिल्या चेंडूवरती आसमानी फटका लगावला होता. शॉट ऑफ द लेग चेंडूवरती आणखीन एक चांगला फटका पूल. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, मिड विकेटला गोल. कम ऑन डीजे. पहिलं षटक हे पूर्णतः जयनमान तळेपाडा बस संघाच्या बाजूने वळलं. त्याच्यामध्ये एक विकेट सुद्धा आली, मात्र अंतबला तो सबबला असं आपण नेहमी म्हणतो. मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. या ठिकाणी पूर्णतः पहिलं षटक जयनमान तळेपाडा बस संघाच्या प्रतीकच्या नावावरती होतं. त्याच्या बॅटमधून 2 सिक्स आलेत. जे षटकार आपण मिड विकेट रिझनला पाहिले, दोन्ही चेंडू शॉर्ट ऑफ द लेंथ होते आणि त्या दोन्ही चेंडूंवरती त्याने ओळखलं होतं की स्लॉटमध्ये चेंडू आहे. या चेंडूवरती केवळ लॉफ्ट करायचा, चेंडूला भिरकावून दिलं. पहिलं षटक 14 धावा, 1 विकेट. 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकं मैदानावरती अद्याप येतील. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आदित्य खेडेकरला या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी ऋषिकेश पाटीलला आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरं हे त्याच्या माध्यमातून येतं. गेल्या रात्रीमध्ये आपण पाहिला होता, वेगळा एंड वापरला होता आणि आता मात्र आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय केवळ एका एंडचा वापर केला गेला. पहिल्या रात्रीमध्ये सुद्धा एकाच एंडचा वापर केला होता, मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये स्पर्धा आपण पाहतो लाईव्ह ठेवली गेली आणि एक चांगल्या पद्धतीने कव्हरेज सुद्धा BeanSkate.inच्या माध्यमातून होत आहे. यावेळेचा चेंडू मात्र आपण पाहतो, चेंडू पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेणारा पाहायला मिळाला. ऋषिकेशचा पहिला चेंडू या मैदानावरती सबसेल असफल फलंदाज, एक्सपिरियन्स खेळाडू आहे, मैदानावरती उतरलाय. एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर, अनुभव हा माणसा सर्वात मोठा गुरु आहे. मात्र अशा वेळेस समोर आलेला खेळाडू ज्याचं वय कमी आहे, संघर्ष फार मोठा आहे, यशस्वी होण्याची जिद्द त्याच्यामध्ये कुठून भरलेली पाहायला मिळते आणि असेच खेळाडू मैदानावरती इतिहास घडवतात. भाईजान आपण बघितलं असेल शुभमन गिलला, द प्रिन्स ऑफ इंडिया, ज्या पद्धतीने गेल्या 2 वर्षांमध्ये त्याने करून दाखवलं की वय मॅटर करत नाही, एज इज जस्ट ओनली नंबर. ऋषिकेश या चेंडूवरती, चेंडू हवेमध्ये, विकेट कीपर पाठीमागे, आदित्य खेडेकर करत नाही कोणती चूक आणि मैदानावरतून फलंदाज पडतील माघारी. कमांड धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र पूर्णतः आपल्या संघाला या मॅच मध्ये परतवण्याचं काम करतोय. महत्वाची विकेट गमावली फलंदाजी करत असताना, या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. गेल्या पहिल्या 2 ते 3 सामन्यामध्ये आपण जर पाहिलं, 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी नक्कीच केली होती, मात्र या मॅच मध्ये पूर्णतः सफल. षटक क्रमांक 2 ऋषिकेश पाटील मैदानावरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. फील्ड रेस्ट्रिक्शन आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये हटवले गेले. त्यानंतर षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या दिशेला आपण पाहतोय, गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज आहे. यावेळेचा ब्लॉक ऑन लाईनवरचा वाईड हा चेंडू जर आपण पाहिला भाईजान,
तर आता बरेच लोक आहेत, बरेच खेळाडू आलेत जे यॉर्कर करण्यापेक्षा वाईड करण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करतात. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की यॉर्कर हा अगदी अंगठे फोडणारा असायचा, मात्र वाईड साठी या ठिकाणी फलंदाज नेहमीच तयार नसतो. जर यॉर्कर समोर स्टंप टू स्टंप लाईन अटॅकमध्ये आला तर त्याचा अँटीडोट म्हणजेच हेलिकॉप्टर स्ट्रोक तो देखील मैदानावरती येतो. मात्र या चेंडूवरती फलंदाज तयार नसतात, बॅटची कडा लागू शकते. पाठीमागे सुद्धा स्लिप त्यांना ठेवण्याचं काम केलंय, त्याच्यामुळे सर्व स्ट्रॅटेजी मैदानावरती बिल्ड करतो ऋषिकेश पाटील. एक अत्यंत चांगला खेळ. यावेळेचा चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न पूर्णतः निष्फळ. ज्या प्रतीकनं मैदानावरती षटकार लगावले होते असा प्रतीक मैदानावरती स्ट्राईक वरती आहे, त्याच्यावरती पूर्णतः संघाची दारूमदार सुद्धा आहे. मात्र जर आपण विचार केला या संघाचा जन्मान थळेपडा ब त्याच्यामध्ये 40+ खेळाडू आहेत. ज्या संघामध्ये आपण जर विचार केला तर मैदानावरती त्याने बऱ्याच नवतरुण खेळाडूंना संधी सुद्धा दिल्या. एक चांगली संघ बांधणी त्यांच्याकडे सुद्धा आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय एका बाजूने ऋषिकेश पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या दिशेला तो म्हणजे प्रतीकच्या पाठमधून पहिल्या षटकामध्ये 2 षटकार जरूर आलेत, मात्र या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. हे दडपण आहे, हा दबाव आहे, प्रेशर मैदानावरती तुम्हाला झेलावं लागेल. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न पूर्णतः सफल. पुन्हा एकदा ऋषिकेश पाटील. विकेट कीपर आदित्य खेडेकर. आजची रात्रमध्ये आपण पाहतोय बरेच चेंडू त्यांना दिसले नाही, बरेच चेंडू त्यांना पकडता आले नाही, मात्र चांगल्या कॅचेस गेल्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाले. या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय चांगल्या रीतीने कॅच त्यांच्या नावावरती आहे, मात्र प्रत्येक धाव वाचवावी लागेल. तर केवळ एक धाव दिली आहे आणि आतापर्यंत 5 चेंडू आलेत. जावेदचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण पाहतोय जे गीत आता वाजवलं गेलं परमेश माळी यांचा आवाज नशीब कसं बदलू शकतं याचं मोठीमंत उदाहरण आहेत. कारण सुरुवातीला दौल्यापासून सुरुवात केली होती, रिक्षा सुद्धा चालवत होते आणि त्यानंतर मात्र सोनी लाईव्ह मराठी याच्यावर त्यांची इंटरव्ह्यू अशी बरेच गीत त्यांच्या माध्यमातून आली. नशीब कधी बदलतं याच्यावरती मला विश्वास आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय नशिबाची साथ सुद्धा महत्वाची असेल. गावदे जिराट संघ मैदानावरती उतरलाय. स्कोरबुक वरती धावा जमल्यात त्या म्हणजेच 19 धावा 19 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. दुसरं एंड कडून आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आलेले फलंदाज आदित्य आणि प्रतीक ही जोडी मैदानावरती स्थित आहे. या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पार्टनरशिप जर आली तर आणि तरच या मॅच मध्ये जन्मंतळेपडा बनलेला पाहायला मिळेल. अन्यथा गावदे जिराटकडची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. आदित्य खेडेकर असेल सुरुवातीला, त्यानंतर फलंदाजी करायला ऋषिकेश येतो, प्रणित, प्रथमेश, साहिल, अभय, रितेश असे बरेच फलंदाज शेवटपर्यंत खेळतात, त्यामुळे धावा आल्या पाहिजेत. चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता, मात्र आपण पाहतो नो फुटवर्क हिअर. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, एक चांगला चेंडू आला आणि या चेंडूवरती तुम्ही जागेवरती उभं राहून हा फटका खेळण्यासाठी तुम्हाला टाइम करावा लागेल. जर टाइम झाला नाही तर मात्र हा चेंडू निर्धाव पद्धतीने येईल. यावेळेस मात्र आपण पाहतोय अपील केले लेग बिफोर द विकेटचं. हे अपील पंचांनी फेटाळून लावलं, लेग बाईचा इशारा येईल. धाव मिळेल एक. तर आपण पाहतो 20 धावा या धावफलकावरती अर्जित केला गेला 20 स्कोर बुक. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर ही धाव लेग बाय स्वरूपातील होती. आता मात्र आपण पाहतो प्रतीक स्ट्राईक वरती आहे, त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी जरूर केली, मात्र याच इनिंगला याच फ्लो मध्ये कंटिन्यू करावं लागेल. हा फटका मैदानावरती फसलाय हे नक्की तो जाणतोय. आदित्य पुन्हा एकदा आजच्या रात्रीतील हा चौथा कॅच त्याने ड्रॉप केलाय. आज आपण पाहतो आदित्यचं काय बिनसलंय माहित नाही, मात्र जेव्हा जेव्हा विकेट किपिंग करताना तो पाठीमागे आलाय
त्याने कॅचेस ड्रॉप केल्यात, त्याने धावा दिल्यात. काही दिवस काही रात्र आपण जर पाहिली विचार केला की काही दिवस आपले नसतात, मात्र खचून जमणार नाही, पुन्हा प्रयत्न करावे लागतील. ही नवी उमेद क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये जागृत असायला पाहिजे. होत आहे, चालतं असं म्हणत काही गोष्टी सोडून द्यायच्या आणि मात्र पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची. हे करता आलं पाहिजे क्रिकेटमध्ये तुम्हाला. भाईजान काय वाटतंय? बोलतोय आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला, ज्या ठिकाणी गोलंदाज सज्ज आहे. अलॉंग दी कार्पेट. आता मात्र आदित्य खेडेकरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय, विसावलाय आणि खऱ्या अर्थानं ट्रॅजेडी काय मैदानाच्या दिशेला. चेंडू आदित्यचा पाठलाग करतोय, चेंडू फक्त आदित्य खेडेकरला शोधतोय. प्रथमेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज आहे, फलंदाज तयार. या वेळेचा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली थांबलाय, अनपेक्षित उसळी मिळत नाहीये. या मैदानाची जर आपण प्रमुख खासियत जर पाहिली ना, ही जी मातीची विकेट बनवली गेली त्यासाठी फार प्रयत्न केले गेलेत. ही विकेट टणक सुद्धा केली गेली. ज्या पद्धतीने आपण पाहतो अशी बरीच मैदानं आहेत, मात्र जर विचार केला तर ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅचेस होत असतात, विकेटसाठी फार मेहनत घेतली जाते आणि ती मेहनत, ती मशागत, तो मेंटेनन्स पूर्णतः ग्रुप ग्रामपंचायत जिल्ह्याच्या माध्यमातून होत असे सुद्धा महत्वाचं आहे. यावेळेचा नो बीमर. मैदानावरती फलंदाजाला आमंत्रण दिलं होतं, आ बेलूर मार मुझे, मात्र आमंत्रण त्याने स्वीकारलं नाही. हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये आला होता. नो चेंडू आला, त्यानंतर असेल तो म्हणजे फ्रीट. फ्रीट कंटिन्यू असेल. प्रथमेशची गोलंदाजी आतापर्यंत चांगली होती, मात्र हा चेंडू खराब होता. फ्रीट असेल, फलंदाजाला पूर्णतः संधी असेल, चौफेर फटकेबाजी होऊ देखील शकते, मात्र प्रथमेश जो अतिशय चतुर आहे. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून. 30 षटकं मैदानावरती आली. 30 षटकानंतर ताबडकावरती धावा बनल्या गेल्यात 22 धावा आल्या, 22 रन्स बनल्यात. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, त्यानंतर आल्या 6 धावा आणि त्यानंतर आल्या 3 धावा. म्हणजेच जनमन तळेपाडा बस संघाचा जो आलेख आहे धावांचा, तो उतरत्या क्रमाचा पाहायला मिळालाय. 30 षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 3 षटकांनंतर 23 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. 3 षटक मैदानावरती आलेत. मॅच सुरू करा गावदेवी जिराट. चला, आपल्याकडे वेळ नाही कारण यानंतर आपल्याला महत्वपूर्ण मॅचेस कव्हर करायचे आहेत. गावदेवी जिराट संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. कालच्या रात्रीमध्ये साई जिराट संघानं क्वालिफाय केलं, त्यानंतर क्वालिफाय केलं ते म्हणजे जोगेश्वरी माता आवाज संघानं. त्यानंतर मात्र आपण पाहतोय त्यानंतर क्वालिफाय केलं गेलं कारण जिराच्या माध्यमातून. यावेळेचा फटका ऑन दी राईज, ऑन दी अप, बॅक टू द बॉलर, सरळ खेळलाय, चेंडू बॉलच्या बाहेर येतोय, धमाका षटकार. बाहेर गेला. जत्रा चित्रपटामधील गीत आपण ऐकलं, भरत जाधव, क्रांती रेडकर. त्यानंतर आपण पाहिलं होतं सिद्धार्थ जाधवला. त्यामधील इंटरेस्टिंग डायलॉग काय होते इम्रान सर, या मॅच मध्ये नक्कीच आपण सांगणार आहोत. यावेळच्या चेंडूवरती मात्र गोलंदाजानं कमबॅक केलाय. या मैदानावरती गिव्ह अँड टेक आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय कोणताही खेळाडू या मैदानावरती चूक करणार नाही कारण अत्यंत महत्वाची मॅच आहे. या मॅच मधील विजेता सेमीफायनल मध्ये स्ट्रेट वे टू द सेमीफायनल्स. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफटिकच्या बाट ठेवण्याचा प्रयत्न अभय कवळेला आपण पाहतोय. या गोलंदाज सर्वांची मनं जिंकलीत. गावदेवी जिल्ह्याचा प्लस पॉईंट त्यांची गोलंदाजी आहे. सुरुवातीला जर आपण पाहतो प्रत्येक वेळेस नाणेफेक जिंकतात आणि गोलंदाजी करतात, त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी त्यांचे प्रामुख्याचे 4 फलंदाज येतात, फलंदाजी करतात आणि मॅच मध्ये पूर्णतः होल्ड ठेवतात. अभय कवळे येतोय पुन्हा एकदा. रनअप घेत असताना थोडासा चुकलाय. या पूर्णतः सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रतीक त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत. 1 मॅन आर्मी.
यावेळेस मात्र दांडी 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 गुल कमॉन डीजे. हा चेंडू मैदानावरती एक्झिक्यूट केला गेला. अभय कवळे पूर्णतः सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सर्व प्रेक्षकांची पाठीराख्यांची मनं जिंकतोय आणि आपल्या संघाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातो. ही जी तरुण पिढी आपण पाहतोय गावदी जिराट जो संघ त्यांनी फॉर्म केला गेल्या 2 वर्षांमध्ये त्याने बरेच नंबर्स मारले किंबहुना आपला संघ कशा पद्धतीनं जिंकले आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल याच्यावरती त्याने लक्ष केंद्रित केलं आणि एक चांगलं क्रिकेट हे नेहमीच त्या खेळाडूंच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळालं. स्कोरबुक वरती आपण पाहतोय धावा बनल्यात 29 धावा. 29 स्कोरबुक वरती अर्जित केलेत अभय कवळे. त्याने विकेट प्राप्त केल्या आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती प्रणित. 2 चेंडू बाकी आहेत. तीन षटकांमध्ये 23 होत्या त्यानंतर एक षटकाराला 29 धावा झाल्यात. त्यानंतर मात्र डॉट आलेत आणि त्यानंतर एक विकेट सुद्धा मिळाली. तर अद्याप 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अभय कवळे आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय आणि या ठिकाणी जर आपण विचार केला तर फुटवर्क हा फार महत्वाची बाब आहे. फुटवर्क तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. फुटवर्क नसेल तर मात्र असा चेंडू खेळणं फार कठीण आहे. तुम्ही अक्रॉस द लाईन जर फटकेबाजी करण्याचा विचार करताय किंबहुना तुम्ही डीप कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला तुम्हाला खेळायचं तुम्हाला जागा बदलावी लागेल. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक आहे. चांगला कॅच मैदानावरती. विघ्नेशच्या हातामध्ये चेंडू गेला आणि फलंदाज मैदानावरतून परतेल. पहिल्या इनिंग
आणि चुकीची दुरुस्ती नक्कीच याकडे सर्वांनी लक्ष द्यायचंय की दुसऱ्या षटकात आपण पाहिलं जिथे 5 धावा आल्या होत्या त्यामुळे इथे थोडीशी चूक झाली. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष टार्गेट असणार आहे. नाणेफेकीचा कौल लागला होता तो म्हणजेच यजमान संघ गावदेवी जिराट संघाच्या बाजूने गोलंदाजी करताना कमालीचं प्रदर्शन त्यांच्या गोलंदाजांनी केलं. प्रतिस्पर्धी संघाला 24 शेड्यूल मध्ये आपण पाहिलं तर 28 धावसंख्येपर्यंत रोखून धरलंय. 29 धावांचं आव्हान असणार आहे. आणि आज जे भोंगे वाजतायत त्यांनी कुठेतरी कॅरेबियन देशाची आपल्याला आठवण येते. जणू काही हा सामना कॅरेबियन कंट्रीमध्ये चालू असेल असाच आपल्याला फील येतोय. चला सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. सलवऱ्यांची जोडी आपण पाहतोय आदित्य आणि साहिल मैदानात आलेले. आदित्य खेडेकर साहिल मात्रे जोडी नक्कीच ही जोडी यशस्वी ठरलेली आहे. या सलवऱ्यांच्या जोडीने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जे 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली म्हणून तिसऱ्या सामन्यात हे दोन्ही फलंदाज सलवऱ्याच्या भूमिकेत पाठवण्यात आलेले आहेत. तर गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतोय अनुभवी गोलंदाज सुहास पेडवी. आपण पाहतोय अनुभवी गोलंदाज गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. चोवीस चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रात आपण पूर्णतः डॉमिनन्स पाहिला, वर्चस्व पाहिलं गोलंदाजांचं. आता पाहायचंय कशा प्रकारचा खेळ फलंदाज करतायत, त्यात आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. ही कमी धावसंख्या असली तरीही या आव्हानाचा पाठलाग करताना धावाल्यांत पण पाहतोय दुसरा चेंडू निर्धाव येतोय. सुहास आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन यावेळेचा चेंडू डाऊन दी लेग साइड. पंचांचा इशारा तो वाईटचा अवंत स्वरूपाची इथे धाव मिळते. धाव फलकात बदल होतोय, धावसंख्या होते ती म्हणजेच 2 धावा. इथे मात्र गोलंदाजांना नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स प्राप्त करावे लागतील जर कमबॅक करायचं असेल तर. कारण फलंदाजी विशेष कामगिरी केली नाहीये, धावांचं पाठबळ गोलंदाजांकडे नाहीये. तर नक्कीच गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय सुहास पेडवी सज्ज झालाय. यावेळेचा चेंडू नक्कीच चांगला, त्याच्यावर फटका देखील अप्रतिम. क्षेत्रक्षण देखील त्याच दर्जाचं होत आहे. तुम्ही ते एकच धाव मिळते, धावसंख्या झालेली ती म्हणजेच 3 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेत आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 32 संघांनी सहभाग घेतला, त्यामधील 3 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारे संघ ठरलेत. आणि आता या सामन्यातील विजेता संघ हा बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा चौथा आणि अंतिम संघ असेल. यावेळेचा फटका नक्कीच कॉपी बुक स्टाईल खेळलेला फटका, ऑन द राईस ऑन द अप खेळलेला फटका. या चेंडूवरती 1 धाव मिळते. सेन्सिबल क्रिकेट, सावध सुरुवात दोन्ही फलंदाजांची आपण पाहतोय. कारण दोन्ही फलंदाजांना कल्पना आहे जे धावांचे टार्गेट आहे, लक्ष आहे ते पार करण्यासाठी एकेरी दुहेरी धावा देखील पुरेशा आहेत. आणि खराब चेंडू आला तर नक्कीच त्याच्यावरती मोठा हिट लगावून आपल्या संघासाठी योग्य त्या धावा मिळवता येतील. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 धावा. यावेळेचा चेंडू फुल टॉस, चेंडूला दिशा दाखवली जाते, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषे पार येतोय अप्रतिम असा चौकार.
या चेंडू आलेल्या चौकाराने कुठेतरी आत्मविश्वास वाढेल तो म्हणजे फलंदाज साहिलचा. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये कारण बॅट अँड चेंडूचा सूर्य कसा मिळाप होत नाहीये. निर्धार चिन्हे पहिल्या षटकाची सांगता होते जिथे 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गावदेवी झिराड संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 8 धावा. 8 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. एक षटक झालेला आहे. आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी आपण विचार केला तर अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 29 धावांचं लक्ष आहे. आव्हान आपण पाहिलं आव्हान कठीण नाहीये मात्र पाहायचंय पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅच म्हणजेच कमी धावसंख्येचा सामना. हा सामना रंगतदार होणार का की पूर्णतः डॉमिनन्स आपल्याला सामन्यात पाहायला मिळणार तो म्हणजेच गावदेवी झिराड या संघाकडून. 8 धावा झालेल्या आहेत. धावफलक लागल्यात. चंद्रकांत पाटील आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज. जर आपण पाहिलं तर जर्मन थैपाडा ब संघामध्ये हे दोन अनुभवी खेळाडू आहेत. पहिलं षटक करणारा सुहास पेडवी त्यानंतर आपण पाहतोय चंद्रकांत पाटील येतोय गोलंदाजीसाठी. इथे मात्र एक कंजूस षटक करावं लागेल. ब्रेक थ्रू मिळून द्यावं लागेल या अनुभवी गोलंदाजाला कारण दोन्ही फलंदाज ज्या लईमध्ये आहेत ते नक्कीच चांगला खेळ केलेला आहे. एका सामन्यात चांगली सुरुवात करून दिली होती आदित्यने सामन्याचा खिताब पटकावला होता तर साहिलने दोन्ही सामन्यामध्ये चांगला खेळ केलाय. चांगल्या धावा जमवल्यात. यावेळेसचा चेंडू अप्रतिम चेंडू. या चेंडूवरती आपण पाहिलं तर विशेष गती नव्हती मात्र टप्पा चांगला आणि बरोबर टप्पा पडल्यानंतर ज्याप्रमाणे डावखुऱ्याच्या गोलंदाजाला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जो नॅचरल अँगल मिळतो टप्पापर्यंत चेंडू उजव्या यष्टी सोडून बाहेर जातो त्या पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. इथे आदित्यला काहीसं वेगळं नक्कीच करावं लागेल. पुढचा चेंडू. यावेळेसचा चेंडू डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. या चेंडूवरती कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न होता ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन या चेंडूला फाईन लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे फलंदाज आदित्यचा. इथे एक धाव नक्कीच मिळते. गोलंदाजांना इथे नियंत्रित गोलंदाजी निश्चितच करावी लागणार आहे कारण धावसंख्येचं आव्हान जे आपण पाहिलं ते विशेष नाहीये. आदित्य खेडेकर पुन्हा एकदा सलमानच्या भूमिकेत आलेला आहे आणि इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पार. या इनिंग मधला पहिला मॅक्सिमम. पुढचा चेंडू. या चेंडूवरती मिस टाइम फटका आहे. झेल निश्चितच होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक सीमारेषा तैनात आहेत. त्या दरम्यान एक धाव मिळते. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला जाईल साई झिराड विरुद्ध जोगेश्वरी माता आवास. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय. जोगेश्वरी माता आवास विरुद्ध साई झिराड या दोन संघांमधील पहिला उपांत्य फेरीचा सामना म्हणजेच फर्स्ट सेमीफायनल. चला नाणेफेकीसाठी यायचंय दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. साहिल आला स्ट्राईकवर. यावेळेचा चेंडू थेट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये झेल होता मात्र इथे आपण पाहिलं तर झेल सुटतोय. अशा प्रकारचे एफर्ट्स मित्रांनो आपल्याला नक्कीच या सामन्यात अजूनही पिछाडीवर नेऊ शकतात कारण धावा विशेष नाही आहेत. विकेट प्राप्त होत नाहीये. फलंदाजी करणाऱ्या दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. चांगल्या धावा जमवल्यात. चांगले स्ट्रोक ते लगवत आहेत आणि इथे गोलंदाज संधी उपलब्ध करतोय. इथे मात्र ती संधी दवडली जाते क्षेत्ररक्षकाकडून. इथे मात्र प्रत्येक गोष्ट ही आपण पाहिली तर विद्यार्थी घडत आहे ती म्हणजेच जर्मन थैपाडा ब संघासाठी धावसंख्या एकूण झाली ती म्हणजेच 17 धावा. षटकाचा विचार केला तर या षटकातील आपण पाहिलं 4 चेंडू झालेले आहेत. यावेळेस लेग बिफोर विकेटचा जोरदार अपील आणि फलंदाज आदित्य खेडेकर एलबीडब्ल्यू स्वरूपात बाद.
दाखवण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर येण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू थेट पायावरती आदळला. यशांच्या समोर पायचीत पकडला गेला आणि फलंदाज इथे आदित्यच्या रूपात पहिला गडी बाद होतोय, तो म्हणजेच गावदेवी झिराड संघाचा. 17 धाव धाव लागल्यात, याचा अर्थ विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. एक षटकार आणि 3 एकेरी स्वरूपाच्या धावांनी 9 धावांची वैयक्तिक खेळी साकारून आदित्य बाद झालाय. आपण पाहतोय जोगेश्वरी माता आवाज संघाचा कर्णधार इथे उपस्थित होतोय. चला, साई झिराड आपल्या कर्णधाराला पाठवायचं. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. साई झिराड कर्णधाराला पाठवायचंय. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलेला आहे. त्या दरम्यान नवीन फलंदाज ऋषिकेश येतोय आणि अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंटच्या बळावरती चौकार लगावतोय. चेंडू दुसऱ्या षटकातील चौकार, चौकारनी ऋषिकेश पाटीलने आपल्या धावांचं खातं उघडलंय. 12 चेंडूमध्ये धावसंख्या झाली 21 धावा. विजयासाठी आता गावदेवी झिराड संघाला उर्वरित 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे, ती म्हणजेच 8 धावांची. सन्माननीय रमेश खेडेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. यावेळेस साहिलचा फटका, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर सीमारेषे पार, चौकार. सन्माननीय रमेश खेडेकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल लागलाय, तो म्हणजेच साई झिराड संघाच्या बाजूने. त्याच दरम्यान विनिंग स्ट्रोक येतो, विजय षटकार साहिल म्हात्रेच्या बॅटमधून हा सामना जिंकलाय. 9 गडी आणि त्याचबरोबर 10 चेंडू राखून गावदेवी झिराड या संघाने अभिनंदन. गावदेवी झिराड संघाचं या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मी आभार प्रकट करतोय, ते म्हणजेच जयमान थवेपाडा ब या संघाचे.